कोकणातील आंबा हंगामाच्या उत्साहावर आज अपघाताचे सावट पसरले. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बोडणी घाटात दुपारी एक भीषण अपघात झाला. आंबा तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांच्या पिकअप व्हॅनवर सिमेंटनं भरलेला एक अवजड ट्रेलर पलटी झाला. या भीषण दुर्घटनेत एका मजुराचा चिरडून जागीच मृत्यू झाला, तर 7 ते 8 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आंबा तोडणीचा हंगाम तेजीत असल्यानं मजुरांना घेऊन एक पिकअप व्हॅन घाटातून जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या एका मोठ्या ट्रेलरचे वळणावर नियंत्रण सुटले. बोडणी घाटातील तीव्र उतार आणि धोकादायक वळणामुळे हा ट्रेलर थेट पिकअप गाडीवर कोसळला. ट्रेलरच्या वजनाखाली पिकअपचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या वाहनामध्ये एकूण किती मजूर होते याचा आकडा अद्याप अधिकृतपणे समोर आला नसला तरी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपघाताचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील ग्रामस्थ आणि रस्त्यानं जाणाऱ्या इतर प्रवाशांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पिकअपमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर पोलीस आणि बचाव पथक दाखल झाले. सिमेंटच्या गोण्या आणि ट्रेलरचा ढिगारा बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली होती. जखमींची प्रकृती चिंताजनक. जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेनं श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काही मजुरांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी माणगाव किंवा मुंबईकडे हलवण्याची शक्यता आहे. रुग्णालयाबाहेर सध्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केलीये. बोडणी घाटातील असुरक्षितता पुन्हा चर्चेत. बोडणी घाट हा आधीच धोकादायक वळणांसाठी ओळखला जातो. अनेकदा अवजड वाहनं या घाटात अनियंत्रित होतात. आजच्या घटनेनंतर प्रशासनाच्या रस्ते सुरक्षा धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. घाटात संरक्षक कठडे पुरेसे आहेत का? अवजड वाहनांच्या वेगावर मर्यादा का नाहीत? घाटातील धोकादायक वळणांचे रुंदीकरण कधी होणार? या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करत आहोत. ट्रेलर चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीये. या घटनेमुळे संपूर्ण श्रीवर्धन तालुक्यावर शोककळा पसरली असून आंबा बागायतदारांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.